महिला मजुरांनी देवाला केलेली आळवणी आणि जणू त्या सादेला देवानंही तत्काळ प्रतिसाद दिला। अवघ्या 20 ते 25 मिनिटात पावसाच्या सरी बरसल्या आणि शेतकरी तसेच मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला। ही संपूर्ण घटना आमचे ज्येष्ठ पत्रकार कैलास सोनवणे यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि महिलांशी विशेष मुलाखत घेतली। आज चांदोड तालुक्यामध्ये दिगवद येथे कांदा लागवडीसाठी आलेले लासलगाव टाकळी या गावातील महिला कांदे लागवडीसाठी दिगवद येथे आल्या असून तर पूर्व पावसाने दगा दिल्यामुळे काही ठिकाणी कांद्याची लागवड बंद झाली होती, पण पूर्वाने अवतरा आता लागला असून तर त्या पावसाच्या येण्यासाठी आणि आजचा दिवस एकादशी ह्या निमित्ताने महिला या कामात राम म्हणून अभंगाद्वारे गवळणीद्वारे या ठिकाणी कांदा लागवड करत आहेत। कांदा लागवड दिगवद येथे करत असून आपण आता त्यांना विचारूया की बा तुम्ही हे कांदा लागवड काम करताना हरिनाम का घेता, हे आज आपण आपल्या
चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहेत. आज या ठिकाणी कांदा लागवड करीत असताना या महिला ज्या अभंग गवळणी आदी काही नामस्मरण करीत असताना दिगोदे ते कांदा लागवड करतायत. तर आपण त्यांना विचारूया का तुम्ही का म्हणून हे करताय. तर आपण या महिलेशी बात करूया, बोलूया. का तुम्ही का हे कशासाठी करताय बाबा? हे पाणी येण्यासाठी आम्ही याची योजना करतोय पाण्याची कांद्यांसाठी. आज एकादशी आहे त्याच्यामुळे मग भक्तिगीत गातोय आम्ही. कुठला आहे तुम्ही? लासलगाव टाकळी. काय नाव आपलं? शांताबाई माधव पठारे. काय मग तुम्ही कार्यक्रम गवळणी वगैरे म्हणता का? हो 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 आम्ही काय गवळणी म्हणतो येताना जाताना गाडीत वावरात. पण खास करून कशासाठी म्हणताय तुम्ही? वरून देव येण्यासाठी, पाऊस येण्यासाठी. हां बरं ठीक आहे. यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पुढं मांडत आहेत. आणि मजूरसुद्धा हा एक शेतकऱ्याचा मित्र म्हणून मानला गेला आहे. या मजुराला काही विशेष योजना मिळाव्या अशा एका महिलेने सांगितलं होतं. आता आपण या ठिकाणी या महिलेला विचारू का बा काय मत आहे तुमचं? तुम्ही कांदा लागवड करताय याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? बोला बरं याच्यात. हो आम्ही रोज बी कांदे लावायला येतोय. पाऊस यायला पाहिजे. खूप ऊन पडलेलं आहे, पाऊस काही येत नाही आहे. आणि आमची ही एक आहे की आम्ही महालक्ष्मी बचत गटात आमचं खाजगी बचत गट आहे. आम्हाला वरून काहीतरी योजना भेटायला पाहिजे, त्या आमच्यापर्यंत पोचती नाही. कुठला आहे तुम्ही? आम्ही लासलगाव टाकळीचं आहे. बर. आमचा खाजगी बचत गट आहे पण आम्हाला वरून काही योजना येते नाही, ते आमच्यापर्यंत पोचते नाही. ही आमची विनंती आहे का आम्हाला पण सरकारने काहीतरी योजनेचा लाभ द्यावा. आमच्यापर्यंत काहीच लाभ येत नाही. तुम्ही कुठे कांदे लावायला आलेला आहे? आम्ही दिगवत येथे कांदे लावायला आलेलो आहे. खूप ऊन पडलेलं आहे. ऊन पडल्यामुळे आम्ही देवाचं नामस्मरण करतो, भक्तिगीतं गातो. आम्ही काहीतरी देवाचं नामस्मरण केलं म्हणजे आम्हाला काहीतरी पाऊस पडल या इच्छेतून आम्ही कुठं काम लागल कुठं नाही लागल याची आम्ही रोज विनवणी करतोय. त्यामुळे सरकारने पण आमच्या महिलांना काही बचत गटाच्या काही योजना आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती करतोय आम्ही सरकारला. बघा या महिला प्रत्येक महिलेच्या मनातून आहे ते त्या बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच काही योजना लाखो रुपयाची उलाढाल गव्हर्नमेंट करतं. पण आता ह्या महिलांना नुसतं कांदा लागवड करण्यासाठी येत असल्या तर यांना अपेक्षा आहेत की बा आम्हाला या ठिकाणी महिला बचत गटाला खाजगी बचत गटाला मदत किंवा काय असेल ते अनुदान द्यावा अशी या ठिकाणी या महिलांनी लासलगाव टाकळी येथील या महिला असून या लागवड करण्यासाठी चांदोड तालुक्यात जास्त प्रमाणात येत असतात. चांदोड तालुक्यामध्ये बी आता उतराच्या पावसाने कुडेमुळे पाऊस दाखवला आहे. काही ठिकाणी येतोय काही ठिकाणी येत नाही. पण दिगवत परिसरामध्ये पाहिजे तसा पाऊस न पडल्यामुळे आज महिलांना कामं मिळत नाही, शेतमजुराला कामं मिळत नाही. त्यामुळं महिलांची एक ओरड या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटली की बा संबंधित महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सरकारी जशी योजना मिळते तशी खाजगी योजना मिळावा या ठिकाणी सांगत आहेत. पत्रकार कैलास सोनवणे, कॅमेरामन. बोला. बळीराजाला विनंती करतोय पाऊस येण्यासाठी. बळीराजाला विनंती करतोय वा पडावा त्याची कांदे लागत चालू आहे पाऊस येण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही हे भक्तिगीत गातोय, विनवणी करतोय त्याला ये बाबा. पावसासाठी करताय का हे? हो पावसासाठी करतोय. जरा म्हणजे कायमच म्हणता का तुम्ही? हो काय म्हणतो ना. हां कुठला आहे तुम्ही? लासलगाव टाकळी. नाव काय? जयश्री बाबराव. हॅलो. हे तुम्ही जे कार्यक्रम आता चालू होता तुमचा मी ऐकलं आणि तुमच्याकडे आलो. तर हा कार्यक्रम काय चालू होता आणि कशासाठी चालू होता बोला बरं. आता आपण आपल्याला असं वाटतं की देवभक्तीमध्ये खूप सारा आहे
देवाची भक्ती केली म्हणजे आपल्याला अनेक हे भेटतं. तर आपलं आता कांदा लागवड चालू आहे आपली, तर खूप ऊन पडलेलं आहे. आपल्याजवळ देवाची हीच प्रार्थना आहे की पाऊस पडावा जास्त. शेतकऱ्याचं मन सोबतं पाऊस पडला म्हणजे विहिरी बरोबर भरली म्हणजे शेतकऱ्याचं मन शांत होतं. आपल्यासुद्धा कांदा लागण चांगली वाटते आपल्याला. आज काय एकादशी आहे? आज एकादशी आहे, उद्या द्वादशी आहे. असे असं. कार्यक्रम चालूच राहतात आपले. असं कुठला आहे तुम्ही? आम्ही टाकळीचं आहे, लासलगाव. नाव? मेघा संजय जाधव. बर बर ठीक आहे. आम्हाला वाटतं काही सरकारी योजना असल्या तर आमच्यापर्यंत पोच केल्या पाहिजे. हो बरोबर आहे, बरोबर. आमची विनंती आहे. मग तुम्हाला बचत गटातून काही मिळत नाही का? मिळतंय? नाही, आता आमचं प्रायव्हेट गट आहे, आमचं सरकारी गट नाही आहे. बर. असं वाटतं आम्हाला वाटतं काही काही योजना भेटावं आम्हाला, जरी प्रायव्हेट गट असला आमचा तरी. बर. या माध्यमातून आज एक कळालं आहे का बा, प्रायव्हेट गट असतात महिलांचे आणि सरकारी गट असतात. यांना पण काहीतरी आशा असते का बाबा सरकारने आमच्याकडे, कारण मजूर हा दररोजच शेतामध्ये राबणारा एक शेतकऱ्याचा मित्र म्हणून मानला गेला आहे. तर ह्या मजुराला पण काहीतरी आशा आहेत बा, आमचा पण विचार करावा या महिलांनी आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून हा विचार गव्हर्नमेंटनी करावा असं या महिलेचं म्हणणं आहे. तर महिला मजुरांनी देवाला केलेली आळवणी आणि जणू त्या साडेला देवानेही तत्काळ प्रतिसाद दिला. अवघ्या 20 ते 25 मिनिटात पावसाच्या सरी बरसल्या. कांदे लागवड झाल्या चालू असताना एक अर्ध्या तासात संपूर्ण घटना आमचे पाऊस ज्येष्ठ पत्रकार कैलास काही सोनवणे प्रमाणात चालू यांनी झाल्यामुळं प्रत्यक्ष पाहिले आणि महिलांशी विशेष कांदा मुलाखत लागवडीत घेतली. आलेल्या महिलांना बी आणि चांदोर तालुक्यातील शेतकऱ्यांना खूपच आनंद झाला. ते या चित्राच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला व्हिडिओतून दाखवत आहेत. खूपच भारी काम झालं आहे. विहिरीने जरी पाणी नसलं, विहिरी जरी आजही कमी प्रमाणात असल्या तरी केलेली लागवड ही सध्या तरी वाया जाणार नाही अशा स्थितीला आज या ठिकाणी दिसत आहे. महिलांनी आळवणी केली आणि त्याद्वारे पाऊस आल्याने आज एकादशीच्या पर्वावर खरंच आम्हाला खूप आनंद झाला असे शेतकऱ्यांनी व महिलांनी या ठिकाणी सांगितले.